रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा 5वा वर्धापन दिन सोहळा खालापूर तालुक्यातील वावोशी येथे हरिओम मंगळ कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील असंख्य पोल्ट्री योद्धा उपस्थित होते। गेली अनेक वर्षांपासून कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असे, परंतु रायगडमध्ये सन 2020 साली रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेची स्थापना झाली। त्यानंतर या संस्थेच्या माध्यमातून पोल्ट्री धारकांनी आपल्या समस्या शासन दरबारी मांडल्या। त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन कुक्कुटपालन व्यवसायाला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी विविध 12 GR मान्य करून महाराष्ट्रात कुक्कुटपालन व्यवसायाला कृषी दर्जा दिला। आता कृषी दर्जा मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे। यामध्ये वीज बिल सुविधा, कृषी कर्ज, ग्रामपंचायत करामध्ये सुविधा, सोलर ऊर्जा प्रकल्पाला सबसिडी मिळणार असल्याने त्यांच्या व्यवसायात वाढ होणार आहे। पूर्वी कंपन्यांकडून जे खाद्य पुरवले जात होते त्या पॅकेटवर आता अन्नधान्य घटकांची नोंद करून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे खाद्य मिळाल्याने आता पोल्ट्री व्यावसायिकाची फसवणूक होत नाही। हे सर्व पोल्ट्री योद्धा संघटना आणि महाराष्ट्र समन्वय समिती यांच्या एकजुटीने शक्य झाले असल्याचे महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा व रायगड शेतकरी कुक्कुटपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी सांगितले। यावेळी रायगड शेतकरी कुक्कुटपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल खामकर यांच्या समवेत मॅनेजिंग डायरेक्टर विलास साळवी, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष शरद गोडांबे, महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटक सोनबा गोपाळे गुरुजी, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नंदकुमार चौधरी, महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा सहसंघटक बाळासाहेब देशमुख, नाशिक जिल्हा संचालक ज्ञानेश्वर माखणे, कोकण विभाग कार्याध्यक्ष संजय बिरजे, ठाणे जिल्हा संचालक विनोद जाधव, खालापूर जिल्हा संचालक चंद्रहास बांदळ, रायगड जिल्हा संचालक मनोज दासगावकर, कोकण विभाग उपाध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा संचालक राजेश पाटील, संपर्क प्रमुख सचिन परभणे, संदीप पाठारे, मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष मंगेशभाई दळवी, पेन तालुका खजिनदार विनोद बांबुगडे तसेच सर्व जिल्हा संचालक, तालुका अध्यक्ष आणि सर्व पोल्ट्री योद्धा उपस्थित होते। यंदाचा हा वर्धापन दिन खालापूर तालुक्यात आयोजित केला होता। यामध्ये तालुक्यातील सर्व पोल्ट्री धारकांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पडला। शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा 5वा वर्धापन दिन दरवर्षाप्रमाणे खालापूर तालुक्यामध्ये घेण्यात आला। या खालापूर तालुक्यातील वर्धापन दिनासाठी रायगडतील सर्व आमचे पोल्ट्री योद्धाचे पदाधिकारी, त्या विभाग प्रमुख तसेच महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे सर्व पदाधिकारी म्हणजे उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष किंवा जिल्ह्याचे जिल्हा संचालक हे सगळे उपस्थित राहून कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या 5व्या वर्धापनाला त्यांनी शुभेच्छा दिल्या। हे करत असताना जवळजवळ आपण पोल्ट्री व्यवसायामध्ये वेगवेगळे GR काढून पोल्ट्री व्यवसायाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न केला तरच जगाला हा कोणत्याही संघटनेचा वर्धापन दिन 5वा होणं तेवढाही शक्य नसतो। 5व्या वर्धापनाला जर दरवर्ष वाढतच असते पूर्ण येणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांची गर्दी, तर यावरून आम्हाला बरं वाटते की आम्ही संघटनेसाठी खरोखर काहीतरी काम करून त्याचा सर्व लाभ आज शेतकऱ्यांना मिळत आहे। गेल्या जवळजवळ 20-25 वर्षामध्ये पोल्ट्री व्यावसायिकांना कोणीच वाली नव्हता। हे आमच्या लक्षात आल्यानंतर सर्व शेतकरी एकत्र होऊन महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटना स्थापन करण्यापूर्वी रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्था स्थापन करून सर्व बाधित शेतकऱ्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नामध्ये प्रशासनाने आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे ती ऐकून प्रशासनाने जवळजवळ 12 GR कुक्कुटपालन व्यवसायाला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी केलेले आहेत। या GR मध्ये जे केलं तर कुक्कुटपालन हा शेतीचा असून कृषीचा दर्जा त्याला दिला। कृषी दर्जा दिल्यामुळे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक बिलामध्ये सुविधा असेल, ग्रामपंचायत करामध्ये असेल किंवा ऊर्जा खात्याकडून सोलर ऊर्जेचा जो प्रकल्प येतात त्याला देखील सबसिडीमध्ये मिळणार आहे। आणि वेगवेगळ्या बँकांमधून जे आपण कर्ज घेतो त्यांना पण जवळजवळ 4% नाहीतर 0% कर्ज मिळणार आहे। दुसऱ्या पलीकडे जाऊन ज्यामध्ये कंपन्या असतील किंवा वेगवेगळ्या पक्षी पुरवणाऱ्या कंपन्या असतील, खाद्य उत्पन्न करणाऱ्या कंपन्या असतील, या कंपन्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा सरकारी अंकुश नव्हता। तो अंकुश लावण्यासाठी आपण कुक्कुट खाद्य जो बनवला जातो त्याच्यावरती अन्नगणनाची नोंद ही चांगल्या प्रकारे करून सर्व शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं खाद्य मिळून त्यांचे चांगल्या बॅचेस बसवून त्यांना ज्या पहिले कमी पैसे मिळायचे आता पैसे त्यांना बऱ्यापैकी चांगले मिळतात।
आणि ही सगळी जर गोष्ट झाली असेल ही पोल्ट्री योद्धा संघटनेमुळे झाले, तसेच महाराष्ट्र समन्वय समिती सदस्य यांच्या सगळ्यांच्या एकजुटीने किंवा त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे झालेलं आहे. हे सांगायला मला आज 100% आनंद होतो. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये जे 36 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये मुंबई वगळता बाकी इतर जे 34 जिल्हे आहेत त्या 34 जिल्ह्यामध्ये आम्ही आमचे पोल्ट्री योद्धाचे जिल्हाध्यक्ष किंवा त्यांच्या खालची संपूर्ण टीम किंवा पोल्ट्रीच्या संघर्षासाठी निर्माण केलेल्या त्या विभागाचे उपाध्यक्ष असतील किंवा प्रत्येक 3 जिल्ह्यामध्ये कार्याध्यक्ष ही सगळी टीम सर्व कुक्कुटपालनाला न्याय मिळवण्यासाठी काम करत असते. आपल्याला कृषीचा अपक्ष दर्जा दिलेला आहे. सर्व पशुधनांना आम्ही 9 लाख शेतकऱ्यांसाठी हे प्रयत्न करत होतो, पण महाराष्ट्रातील 65 लाख कुटुंबांना त्याचा फायदा झालेला आहे. फक्त पोल्ट्री व्यवसायाला नाही तर त्यामध्ये गाई म्हशीवाले असतील, शेळ्या मेंढ्यावाले असतील, वराह पालन करणारे असतील, सगळ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळं आम्हाला त्या गोष्टीचा खरोखर आनंद होत आहे. AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज.